पणे हत्या करणाऱ्या एका महिलेची। हरियाणाच्या पानिपतमधल्या एका महिलेनं गेल्या 2 वर्षांमध्ये 4 मुलांची निर्घृणपणे हत्या केली आहे। पहिल्या 3ही हत्या तिनं पचवल्या, पण चौथ्या हत्येच्या नंतर मात्र तिचं दुष्कृत्य समोर आलंय। कोण आहे ही सायको किलर? हे सगळं प्रकरण नेमकं काय आहे जाणून घेऊया। हीच आहे 4 चिमुकल्यांचा जीव घेणारी सायको किलर। हा चेहरा आहे अशा एका आईचा जिने स्वतःच्याच मुलांचा जीव घेतलाय। हरियाणाच्या पानिपत मधली ही आहे सायको किलर पूनम। तिच्या साध्या भोळ्या चेहऱ्यावरून ती मुंगीही मारू शकत नाही असं वाटेल, मात्र तिनं तब्बल 4 चिमुकल्यांची क्रूर हत्या केली आहे। चौथ्या हत्येच्या वेळी तिचं बिंग फुटलं आणि पोलिसांनी तिला जेरबंद केलं। या 4ही घटना नेमक्या तिनं का आणि कशा केल्या ते जाणून घेऊया। 2019 मध्ये पूनमचं लग्न सोनीपतच्या नवीन याच्यासोबत झालं। दरम्यानच्या वर्षात पूनमला एक मुलगाही झाला। पूनमचा मुलगा शुभम याच्या दिसण्यावरून आणि त्याच्या रंगावरून कुटुंबीय त्याला चिडवायचे, ज्याचा पूनमला राग येऊ लागला। त्यामुळे आपल्या मुलापेक्षा कुणी चांगलं दिसू नये अशी भावना तिच्या मनात घर करू लागली, ज्याचा शेवट हा चिमुकल्या मुलींच्या हत्यांनी झाला। जानेवारी 2023 मध्ये तिनं पहिली आणि दुसरी हत्या केली। पूनमची नणंद सुट्ट्यांमध्ये मुलींना घेऊन माहेरी आली होती। तिच्या नणंदेला इशिका ही 9 वर्षांची मुलगी होती। पूनमच्या डोक्यात इशिकाच्या चांगलं दिसण्याचा राग होता। इशिका आणि शुभम घराबाहेर खेळत होते। वेळ साधून पूनमनं इशिकाला पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं। मुलगा शुभम याची वाच्यता करेल म्हणून त्याची ही हत्या केली। दोन्ही मुलं खेळताना पाण्याच्या टाकीत पडून मेल्याची बतावणी केली। पूनमचा मुलगाही गेल्यानं कुणाला संशय आला नाही। मेरे घर कदे कुछ नहीं, मारे दौरा भी सोई है, केली भी सोई है, उसका बच्चा भी, मैं 15 दिन अस्सी एडमिट रही, मेरा ऑपरेशन होया है। जब भी वह अकेली भी रही, मेरा छोटा बेटा भी यहाँ उसके साथ रहा है और ये ड्यूटी पर चले जाते। बड़ा मेरे साथ में था जी। कदे भी हमने उसका यहाँ कदे भी माड़ा भी ऐसा व्यवहार नहीं देखा। ऑगस्ट 2025 मध्ये तिनं तिसरी हत्या केली। ऑगस्ट मध्ये पूनम तिच्या माहेरी आली। पूनमची 6 वर्षांची भाची जिया हिच्या हत्येचा कट तिनं रचला। जिया आणि शुभमच्या दिसण्याची तुलना होत असे। जियालाही पूनमनं पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं। खेळताना जिया पाण्याच्या टाकीत पडल्याची बतावणी तिनं केली। पूनम विरोधात पुरावे नसल्यानं अपघात असावा असा संशय सगळ्यांना आला। जानेवारी 2023 आणि ऑगस्ट 2025 अशा साधारण 1.5 वर्षांच्या कालावधीत पूनमनं 3 चिमुकल्यांची हत्या केली। मात्र तिची भूक काही संपली नव्हती। त्यातूनच तिनं चौथी हत्या करायचं ठरवलं आणि यावेळी ती चांगलीच कचाट्यात सापडली। 1 डिसेंबर 2025 ला पूनमनं चौथी हत्या केली। नातेवाईकांच्या लग्नाच्या निमित्तानं पूनम नवलता गावी गेली। 1 डिसेंबरला लग्न होतं। 26 नोव्हेंबरला पूनम गावी आली। 30 नोव्हेंबरला नवीनचा मावस भाऊ मुलांना घेऊन आला। 7 वर्षांची मुलगी विधी आणि 1 वर्षांचा मुलगा दिव्य। 1 डिसेंबरच्या दुपारी बरं नाही सांगून पूनम घरी थांबली। पाहुणे लग्नाच्या ठिकाणी गेल्यावर विधी खेळत असताना पूनमनं डाव साधला। स्टोअर रूम मधल्या प्लास्टिक टब मध्ये तिनं विधीला बुडवून मारलं। विधीच्या मृत्यूची खात्री झाल्यावर पूनमनं काढता पाय घेतला। विधीच्या अशा प्रकारे झालेल्या मृत्यूमुळे सगळेच धास्तावले। विधीचे आजोबा रिटायर्ड पोलीस ऑफिसर असल्यानं त्यांना हत्येचा संशय आला। पूनमला त्याच वेळी काही नातेवाईकांनी शिड्यांवरून खाली उतरताना पाहिलं होतं। तिचे कपडे सुद्धा त्यावेळी भिजले होते। अखेर बिंग फुटलं आणि 4 चिमुकल्यांचा जीव घेणारी ही वैरीण समोर आली। तपासाच्या वेळी तिनं 4 चिमुकल्यांचा कसा जीव घेतला याची कहाणी सांगितली। त्यामुळे सारेच हादरून गेले। चांगला दिसत नाही म्हणून तिच्या मुलाला चिडवल्याचा राग पूनमच्या इतक्या डोक्यात बसला की त्याचा इतका थरारक शेवट सगळ्यांनाच अनुभवावा लागला। ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा। बघूयात पुढचा रिपोर्ट। पुण्यामध्ये ज्या पद्धतीने बिबट्यांचा वावर सध्या सुरू आहे, हे सगळं बघता लवकरच तुमच्या गाडीच्या मागे कुत्रा धावताना दिसतोय की बिबट्या, हे सांगणं देखील आपल्याला कठीण होऊन बसलंय। बिबट्या दिसला असं आता कुणीही सांगू लागलंय आणि यावरती अविश्वास दाखवावा अशी परिस्थिती देखील सध्या उरलेली